नमस्ते स्टुडंट्स, मी आदित्य सर. वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. कसे आहात सगळे? VJTI, COEP आणि SPITच्या धमाकेदार रिव्ह्यूनंतर MHT-CETच्या तयारीचा तुमचा जोश एकदम हाय असेल अशी मला खात्री आहे. तुमच्या कमेंट्स वाचून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की तुम्ही फक्त अभ्यासच नाही करत, तर आपल्या स्वप्नांच्या कॉलेजचा अगदी बारकाईने शोध घेत आहात. आणि तुमचा हाच शोध सोपा करण्यासाठी आम्ही ही कॉलेज रिव्ह्यू सिरीज घेऊन आलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई आणि पुण्याच्या सरकारी आणि प्रायव्हेट दिग्गजांबद्दल बोललो. VJTI, COEP, SPIT ही सगळी नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात कॉम्प्युटर, IT, मेकॅनिकल सारख्या ब्रांचेस. पण आज आपण अशा एका संस्थेबद्दल बोलणार आहोत जी या सगळ्यांच्या पलीकडे आहे, जी स्वतःच एक वेगळं जग आहे. जर VJTI आणि COEP इंजिनिअरिंगचे राजे असतील, SPIT प्रायव्हेटचा बादशाह असेल, तर आज आपण बोलणार आहोत त्या सम्राटाबद्दल ज्याच्या साम्राज्यात फक्त एकाच गोष्टीचा दबदबा आहे आणि ती गोष्ट म्हणजे केमिकल्स. हो मित्रांनो, आज आपण अशा एका इन्स्टिट्यूटची सफर करणार आहोत जे फक्त एक कॉलेज नाही तर एक तीर्थक्षेत्र आहे, केमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी. हे नाव ऐकल्यावर भारतातील संपूर्ण केमिकल इंडस्ट्री आदराने उभी राहते. आज आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच ICT मुंबईचं, ज्याला जुने जाणते लोक आजही UDCT या नावाने ओळखतात. चला तर मग तयार व्हा भारतातील केमिकल सायन्सच्या या मक्केची ओळख करून घेण्यासाठी. सर्वात आधी ओळख. ICT मुंबई, पूर्वीचं नाव युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी UDCT. हे कॉलेज मुंबईच्या मध्यवर्ती भागात माटुंगा येथे स्थित आहे. हे एक पब्लिक डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी आहे. आता तुम्ही म्हणाल, सर हे काय नवीन आहे? तर मित्रांनो, ICTचा दर्जा भारतात खूप युनिक आहे. ही एक राज्य अनुदानित डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे हिला सरकारकडून निधी मिळतो, पण ती स्वायत्त आहे आणि स्वतःच्या पदव्या प्रदान करते. सोप्या भाषेत सांगायचं तर याला सरकारी पाठबळ आहे आणि IIT सारखी स्वायत्ततासुद्धा. आता जरा इतिहासात डोकावूया. ह्या संस्थेची स्थापना झाली होती 1 ऑक्टोबर 1933 रोजी. 90 वर्षांपेक्षा जास्त जुना समृद्ध इतिहास. भारताच्या केमिकल इंडस्ट्रीचा पाया रचण्यामध्ये ह्या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. ICTची खरी USP काय आहे तर इंडस्ट्री आणि अकॅडेमिया यांच्यातील अतूट नातं. हे कॉलेज म्हणजे इंडस्ट्री आणि अकॅडेमिया यांच्यातील एक जिवंत पूल आहे. ही एक रिसर्च पॉवरहाऊस संस्था आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ICTमधून दरवर्षी जवळपास 100 विद्यार्थी PhD पूर्ण करतात, जे भारताच्या इंजिनिअरिंग रिसर्चमधील एक खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्र सरकारने ह्या संस्थेला एलिट स्टेटस अँड सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला आहे, जो IIT आणि आयसरच्या बरोबरीचा आहे. आणि इथले माजी विद्यार्थी, अरे बाप रे, यादी खूप मोठी आहे. भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक श्री मुकेश अंबानी आणि भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर R.A. माशेलकर हे दोघंही याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. जेव्हा तुम्ही ICTच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करता, तेव्हा तुम्ही अशा दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असता. आता बोलूया रँकिंग्ज आणि ॲक्रिडिटेशन्सबद्दल. ICTला NAACकडून A++ ग्रेड मिळाला आहे, जो सर्वोच्च संभाव्य ग्रेड आहे. NIRF रँकिंग 2025च्या अंदाजानुसार इंजिनिअरिंगमध्ये ICTचा रँक नंबर 41 आणि युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये नंबर 54 आहे. आता काही जणांना वाटेल की VJTI आणि COEPच्या तुलनेत हा रँक थोडा मागे आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, NIRF रँकिंगमध्ये अनेक पॅरामीटर्स असतात जे मोठ्या आणि बहुविद्याशाखीय म्हणजेच मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीजला फायदा देतात. पण जेव्हा विषय येतो फक्त केमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा, तेव्हा ICTचा भारतात कोणताही मुकाबला नाही. ICT इज द अनडिस्प्युटेड किंग ऑफ इट्स डोमेन. आता वळूया त्या गोष्टीकडे जी ICTला इतर सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसपेक्षा वेगळं ठरवते. इथले कोर्सेस आणि ब्रांचेस. मित्रांनो, एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. जर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर ICT तुमच्यासाठी नाही. ICT हे एक स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूट आहे. हे त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना केमिकल, फार्मा, पॉलिमर, फूड, टेक्स्टाईल सारख्या क्षेत्रांमध्ये आवड आणि पॅशन आहे. इथे तुम्हाला UG प्रोग्राम्समध्ये खालील ब्रांचेस मिळतील. बॅचलर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग BChem इंज हा ICTचा फ्लॅगशिप आणि सर्वात प्रतिष्ठित कोर्स आहे. त्यानंतर येतात बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या 7 स्पेशलाइज्ड ब्रांचेस. पहिली, फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी, औषध निर्माण क्षेत्रातील रिसर्च आणि उत्पादनाशी संबंधित. दुसरी, फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग आणि टेक्नॉलॉजीमधील एक उत्तम ब्रांच. तिसरी, प्लास्टिक्स अँड पॉलिमर इंजिनिअरिंग,
प्लास्टिक आणि पॉलिमर इंडस्ट्रीसाठी लागणारे इंजिनियर्स घडवणारी ब्रांच. चौथी, ऑइल, ओलिओकेमिकल्स अँड सर्फॅक्टंट्स टेक्नॉलॉजी, साबण, डिटर्जंट, सौंदर्य प्रसाधने यांसारख्या उत्पादनांशी संबंधित. पाचवी, डायस्टफ टेक्नॉलॉजी, रंग आणि पिगमेंट्स इंडस्ट्रीवर आधारित. सहावी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, पेंट्स, वॉर्निशेस आणि कोटिंग्सच्या जगाशी निगडीत. आणि सातवी, फायबर्स अँड टेक्स्टाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधील प्रोसेसिंग आणि टेक्नॉलॉजीवर आधारित. आणि आठवी, केमिकल इंजिनिअरिंग. याशिवाय इथे एक अत्यंत प्रतिष्ठित बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे बी फार्म कोर्ससुद्धा आहे. ह्या सगळ्या ब्रँचेस खूप निश आणि स्पेशलाइज्ड आहेत, पण यांची इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मागणी आहे. ICTमधून या ब्रँचेसमध्ये डिग्री घेणं म्हणजे त्या विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये तुमच्या यशस्वी करिअरची गॅरंटी. आता तयार व्हा त्या आकड्यांसाठी जे ठरवतात की या महान संस्थेचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील की नाही. कट ऑफ आणि ॲडमिशन. मित्रांनो, ICTमध्ये ॲडमिशन मिळवणं हे MST CETमधील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. इथली स्पर्धा प्रचंड आहे. चला, MST CET 2025च्या पर्सेंटाईल कट ऑफवर एक नजर टाकूया. फार्मास्युटिकल्स, केमिस्ट्री अँड टेक्नॉलॉजी कट ऑफ होता 99.730 पर्सेंटाईल. फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कट ऑफ होता 99.529308 पर्सेंटाईल. केमिकल इंजिनिअरिंग कट ऑफ होता 99.46628398 पर्सेंटाईल. पॉलिमर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कट ऑफ होता 99.018463 पर्सेंटाईल. ऑइल, ओलिओकेमिकल्स अँड सर्फेक्टंट्स टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा 98.580419 पर्सेंटाईलचा तगडा कट ऑफ लागला होता. कट ऑफ ऐकून चक्कर आली का? थांबा, केमिकल रिॲक्शन व्हायच्या आधी थोडं पाणी प्या. तुम्ही बघू शकता की ICTमधली कोणतीही ब्रांच मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 97 पर्सेंटाईलच्या वर राहावं लागेल आणि चांगल्या ब्रांचेससाठी तर 99.5+ पर्सेंटाईल आवश्यक आहेत. यावरूनच तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. आणि मित्रांनो, हे अशक्य वाटणारे कट ऑफचे आकडे पार करण्यासाठी तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर हजारो प्रश्नांची प्रॅक्टिस आणि एक अचूक रणनीती लागेल. आणि तुमची हीच तयारी परिपूर्ण करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासाठी घेऊन आलंय आमचा सर्वात प्रभावी शस्त्र, टेस्टवायझर्स फास्ट ट्रॅक PCM PYQs ई-बुक फॉर MHT CET 2026. या एकाच ई-बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे मिळून 3500 पेक्षा जास्त चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील, तेही MHT CET 2025च्या लेटेस्ट पेपर्स सकट. आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल्ड सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. ICT सारख्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास आणि वेग तुम्हाला या ई-बुकच्या सरावातूनच मिळेल. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच डाउनलोड करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक मोठी झेप घ्या. आता बोलूया फीबद्दल. कट ऑफ ऐकून वाढलेला तुमचा BP आता नॉर्मलवर येईल. ICT हे एक सरकारी अनुदानित डीम्ड युनिव्हर्सिटी असल्यामुळे इथली फी आश्चर्यकारकपणे कमी आहे. BTech किंवा BChem इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला वर्षाला अंदाजे 94,976 रुपये इतकी फी भरावी लागते, म्हणजे 1 लाखापेक्षाही कमी. विचार करा, जिथे SPIT सारख्या प्रायव्हेट कॉलेजची फी 2 लाखांपेक्षा जास्त आहे, तिथे ICT तुम्हाला जवळपास निम्म्या फीमध्ये जागतिक दर्जाचं शिक्षण देतं. हा ROI अतुलनीय आहे. शिवाय विविध सरकारी आणि संस्थास्तरीय स्कॉलरशिप्स इथे उपलब्ध आहेत. आणि आता त्या भागाकडे वळूया ज्यासाठी ICT ओळखलं जातं, प्लेसमेंट्स आणि इंटर्नशिप्स. मित्रांनो, ICTमध्ये प्लेसमेंटचा अर्थच वेगळा आहे. इथे तुम्हाला कदाचित SPIT सारखे कम्प्युटर ब्रँचचे 40-50 लाखांचे हेडलाईन पॅकेजेस दिसणार नाहीत, कारण ICT हे कोअर इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रित करतं. पण इथे मिळणारी नोकरी आणि करिअर ग्रोथ खूप स्थिर आणि प्रतिष्ठित असते. 2024च्या आकडेवारीनुसार BTechचा मीडियन पॅकेज जवळपास 8 लाख पर ॲनम होता आणि MTechचा मीडियन पॅकेज 7 लाख पर ॲनम होता. आता तुम्ही म्हणाल, सर हे आकडे तर SPITपेक्षा कमी आहेत. पण थांबा, इथे गोष्ट समजून घ्या. ICTमधून विद्यार्थी जातात केमिकल, पेट्रोकेमिकल, फार्मा, FMCG यांसारख्या कोअर कंपन्यांमध्ये. या कंपन्यांचे सुरुवातीचे पॅकेजेस IT कंपन्यांइतके आकर्षक नसतात, पण इथे मिळणारी जॉब सिक्युरिटी, करिअर ग्रोथ आणि कामाचा समाधान खूप जास्त असतं. तरीही इथल्या हुशार विद्यार्थ्यांना 16 ते 25 लाख LPA पर्यंतचे उत्तम पॅकेजेस सुद्धा मिळतात. इथे येणाऱ्या कंपन्यांची यादी बघितली की तुम्हाला ICTचं महत्त्व कळेल. केमिकल, पेट्रोकेमिकल, रिलायन्स इंडस्ट्रीज, BASF, डाव केमिकल, एशियन पेंट्स, पिडिलाइट, टाटा केमिकल्स. एनर्जी आणि PSUs, IOCL, BPCL, HPCL, ONGC, BARC, इस्रो. म्हणजे सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. फार्मास्युटिकल,
डॉक्टर रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, ग्लेनमार्क, फायझर. FMCG, हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज, मारिको, अमूल. कन्सल्टिंग, ZS असोसिएट्स सारख्या निश कन्सल्टिंग कंपन्या सुद्धा येतात. जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळते, जिथे त्यांना 10,000 ते 30,000 रुपये प्रति महिना स्टायपंड सुद्धा मिळतो. आता बोलूया कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्टुडंट लाईफबद्दल. ICTचा कॅम्पस 16 एकराचा आहे. मुंबईच्या हिशोबाने हे थोडं लहान आहे, पण ते ज्ञानाने आणि संशोधनाने भरलेलं आहे. इथल्या लॅब्स ह्या फक्त लॅब्स नसून छोटे छोटे इंडस्ट्रीज आहेत. इथे तुम्हाला पायलट स्केल प्लांट्स मिळतील, जिथे विद्यार्थी प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रिया हाताळतात. MM शर्मा लायब्ररी हे ज्ञानाचं एक मोठं भांडार आहे. हॉस्टेल्सबद्दल बोलायचं झाल्यास इथे 5 हॉस्टेल ब्लॉक्स आहेत, पण जागा मर्यादित असल्यामुळे सगळ्यांना हॉस्टेल मिळत नाही. हा एक मोठा तोटा आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेर माटुंगा, दादर किंवा सायन्ससारख्या भागात राहावं लागतं, जे थोडं महाग पडू शकतं. पण ICTची स्टुडंट लाईफ खूप उत्साही आहे. वोर्टेक्स हा भारतातील सर्वात मोठ्या केमिकल इंजिनिअरिंग फेस्टिवल्सपैकी एक आहे. मंजर हा कल्चरल फेस्ट आणि स्पोर्ट्स सागा हे स्पोर्ट्स इव्हेंट्स कॅम्पसमध्ये वर्षभर चैतन्य टिकून ठेवतात. आता येऊया ICTच्या सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली अस्त्राकडे, इथल्या माजी विद्यार्थी नेटवर्क म्हणजे ॲल्युमनाय नेटवर्क. मित्रांनो, ICTचं माजी विद्यार्थी नेटवर्क हे फक्त एक नेटवर्क नाहीये, तर एक कुटुंब आहे, एक शक्ती आहे. आपण मुकेश अंबानी आणि डॉक्टर माशेलकर यांच्याबद्दल बोललोच, पण याशिवाय अनेक पद्म पुरस्कार विजेते, रॉयल सोसायटीचे फेलो आणि जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांचे CEOज या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. तुम्हाला एक ताजी गोष्ट सांगतो. जून 2025 मध्ये माजी विद्यार्थी डॉक्टर मुकेश अंबानींनी आपल्या संस्थेला 151 कोटी रुपयांची विनाअट देणगी दिली. ही भारतातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेला मिळालेल्या सर्वात मोठ्या वैयक्तिक देणग्यांपैकी एक आहे. यावरून तुम्हाला कळेल की इथले माजी विद्यार्थी आपल्या संस्थेवर किती प्रेम करतात आणि तिच्या विकासासाठी किती कटिबद्ध आहेत. हेच नेटवर्क तुम्हाला प्लेसमेंट्समध्ये, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये मदत करतात. आता या सगळ्या माहितीचा सार काढूया. ICTचे प्रोज आणि कॉन्स. प्रोज म्हणजे फायदे. 1. अनभरतीय वारसा. केमिकल इंजिनिअरिंगमधील 90 वर्षांपेक्षा जुनी परंपरा. 2. उत्तम कोर इंडस्ट्री प्लेसमेंट्स. केमिकल, फार्मा आणि एनर्जी क्षेत्रातील टॉप कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. 3. अविश्वसनीय ROI. अत्यंत कमी फीमध्ये उच्च दर्जाचा शिक्षण. 4. उत्तम मुंबई लोकेशन. इंडस्ट्रीशी जवळचा संपर्क आणि संधी. 5. शक्तिशाली माजी विद्यार्थी नेटवर्क, जे तुम्हाला आयुष्यभर पाठिंबा देतं. 6. उत्कृष्ट संशोधन संस्कृती. संशोधनात आवड असणाऱ्यांसाठी नंदनवन. 7. सर्वोच्च ॲक्रेडिटेशन. NAC A++ ग्रेड गुणवत्तेची हमी देते. कॉन्स म्हणजे तोटे. 1. लहान कॅम्पस. 16 एकराच्या कॅम्पस विस्तारण्यास मर्यादित आहे. 2. मर्यादित हॉस्टेल जागा. सगळ्यांना हॉस्टेल मिळत नाही. 3. प्रचंड स्पर्धा. अत्यंत हाय कट ऑफमुळे ॲडमिशन मिळवणं खूप कठीण आहे. 4. निश फोकस. कम्प्युटर किंवा IT सारख्या ब्रांचेस नाहीत. 5. मुंबईतील राहण्याचा जास्त खर्च. बाहेर राहणं महाग पडू शकतं. 6. कोअरमधील पॅकेजेस IT पेक्षा कमी. सुरुवातीचे पॅकेजेस IT कंपन्यांइतके जास्त नसतात. निष्कर्ष. तर ICTमध्ये ॲडमिशन घ्यावं की नाही? मित्रांनो, ICT हे प्रत्येक इंजिनिअरिंग ॲस्पिरंटसाठी नाही. हे त्या निवडक विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्या रक्तात केमिस्ट्री आहे, ज्यांना रिॲक्शन्स आणि फॉर्म्युलाजमध्ये रस आहे आणि ज्यांना भारताच्या कोअर इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव कमवायचं आहे. जर तुमचं पॅशन केमिकल सायन्स असेल तर ICTपेक्षा चांगली जागा संपूर्ण भारतात नाही. मला आशा आहे की ICTचा हा विस्तृत रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये विचारायला विसरू नका. तुम्हाला पुढचा रिव्ह्यू कोणत्या कॉलेजवर हवा आहे हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा MST CETचा प्रवास आमच्यासोबत खूप सोपा आणि सक्सेसफुल होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रिॲक्टिंग, कीप स्टडीइंग. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.